हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं लर्नमेट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आज आपण इयत्ता 10वी गणित दिवस 3 सेतू अभ्यासाचा पाहणार आहोत. बघा, जे प्रकरण आपल्याला अभ्यासायचे आहे ते आहे रेषा आणि कोन. रेषा म्हणजे लाईन आणि कोन म्हणजे अँगल. तर त्यामध्ये आपल्याला रेषाखंड म्हणजे लाईन सेगमेंट, किरण म्हणजे रे, कोणांच्या जोड्या म्हणजे पेअर्स ऑफ अँगल्स, त्याचबरोबर सशर्त विधानं म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट्स, व्यत्यास म्हणजे कॉन्व्हर्स बघायचं आहे, आणि प्रमेयाची सिद्धता म्हणजे प्रूफ ऑफ थेरम हे सुद्धा आपण यात पाहणार आहोत. तर बघा, एकूण 9 उपप्रश्न आहेत. पहिल्या प्रश्नामध्ये एकच प्रश्न आहे, म्हणजे टोटल आपल्याला फक्त 9च प्रश्न सॉल्व करायचे आहेत. तर बघा, त्यातला पहिला आणि दुसरा प्रश्न आपण आता पाहूया. प्रश्न असा आहे की 2 लघुकोन परस्परांचे कोटिकोण असू शकतील का? तर बघा, इथं कोटिकोण म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, म्हणजे 2 ॲक्यूट अँगल जर आपण घेतले तर ते कॉम्प्लिमेंटरी असू शकतील का म्हणून सांगितले. तर आपण काय करायचं, पॉसिबिलिटी बघायची. पॉसिबिलिटी सांगतो तुम्हाला. बघा, 1 डिग्रीपासून 89 डिग्रीपर्यंत सगळे ॲक्यूट अँगल आहेत. 89 डिग्रीपर्यंत. तर बघा, 1 आणि 89 यांची ॲडिशन केली तर इट इज इक्वल टू 90 डिग्री, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी झालेच की. याशिवाय इथं 288, 387 असं जवळजवळ तुम्ही 45पर्यंत पेअर बनवू शकता. म्हणजे 2 लघुकोन ॲक्यूट अँगल परस्परांचे कोटिकोण असू शकतात. प्रॉब्लेम येईल कुठं बघा, जर तुम्ही दोन्ही पण मोठे घेतले, म्हणजे अबाव 45 घेतले, 45 ऑर अबव 45, दोन्ही पण अँगल्स 45च्या अबव असतील, म्हणजे समजा दुसरा अँगल 46 असेल, मग 48 असेल, तर त्यांची ॲडिशन मात्र 94 होईल, म्हणजे ती अबव 90 जाईल. म्हणजे घेताना आपल्याला 1 पासून 89पर्यंत ऑपोजिट पेअर घ्यावी लागेल, म्हणजे 189, 288, 387, 486 या पद्धतीनं. तर ते कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या पेअर होऊ शकतात. आणि यातला जो सेकंड क्वेश्चन आहे तो आहे 2 विशाल कोण परस्परांचे पूरक कोण असू शकतात का? तर बघा, विशाल कोण स्टार्ट होतात 91ला आणि ते जवळजवळ 179पर्यंत असतात. बघा, मिनिमम 91 आहे, मॅक्झिमम 179 आहे. आता पूरक कोण म्हणजे ज्याला आपण सप्लिमेंटरी अँगल्स म्हणतो, ते होण्यासाठी 180 ॲडिशन पाहिजे. मग दोन्ही आपण जरी 91 घेतले तरीसुद्धा ॲडिशन आपली 182 होते, अबव 180 होते, मिनिमम घेऊनसुद्धा. याचा अर्थ 2 विशाल कोण परस्परांचे पूरक कोण कधीही होणार नाहीत. म्हणजे 2 ऑप्ट्यूज अँगल्स कांट बी सप्लिमेंटरी अँगल्स ऑफ इच अदर. हे विधान लक्षात घ्या. हे उत्तर मी तुम्हाला लिहून दाखवतो बघा. तर पहिल्याचं उत्तर तुम्ही लिहू शकता यस. एक्झाम्पल देऊ शकता 2 डिग्री आणि 88 डिग्री बोथ आर ॲक्यूट. आणि मराठीमध्ये हो उदाहरण दिले इथं 2 अंश व 88 अंश. दुसऱ्याचं उत्तर मात्र नाही आहे. त्यानंतर आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. 2 लघुकोन परस्परांचे पूरक कोण असू शकतील का, असा प्रश्न आहे. म्हणजे इज इट पॉसिबल दॅट 2 ॲक्यूट अँगल्स आर सप्लिमेंटरी अँगल्स ऑफ इच अदर. आता सप्लिमेंटरीमध्ये तुम्हाला माहिती आहे की ॲडिशन किती व्हायला पाहिजे, 180. तर बघा, आपल्याकडं लघुकोण सांगितले तुम्हाला 1 डिग्रीपासून ते 89 डिग्रीपर्यंत असतात. आता आपल्याला सप्लिमेंटरी होण्यासाठी ॲडिशन किती व्हायला पाहिजे, तर ॲडिशन व्हायला पाहिजे 180. तर बघा, 89 आणि 89 हे जरी आपण ॲड करून बघितले, दे आर गोइंग टू बिकम 178. 178च होत आहेत. म्हणजे मोठ्यात मोठे जरी आपण ॲक्यूट अँगल 2 मिक्स केले, म्हणजेच लघुकोण मिक्स केले किंवा ॲड केले एकमेकांमध्ये, तरीसुद्धा ते फक्त 178 होत आहेत. म्हणजे ह्याचंसुद्धा उत्तर तुमचं काय असणार आहे, नाही, नो. त्यानंतर चौथा प्रश्न बघा. 2 संलग्न कोण परस्परांचे कोटिकोण कधी असतील? तर बघा, संलग्न म्हणजे काय, एकमेकालगतचे. तर 2 कोण एकमेकालगतचे आहेत. बघा, इथं हा एक कोण आणि हा एक कोण एकमेकांच्या लगत आहे. हे समजा आपण पहिला ए मांडला, दुसरा बी मांडला. ए आणि बी यांची जर ॲडिशन 90 होत असेल तर आणि तरच हे संलग्न कोण कोटिकोण होणार आहेत. म्हणजे हे जे ॲडजसंट अँगल्स आहेत, अँगल ए आणि अँगल बी, इफ दे आर फॉर्मिंग
बघा लक्ष देऊन, इफ दे आर फॉर्मिंग अ राईट अँगल, जर ते राईट अँगल फॉर्म करत असतील म्हणजे काटकोन तयार होत असेल दोघांच्या संलग्न असल्याने, जर काटकोन तयार होत असेल तर ते परस्परांचे कोटिकोण असतात. मग आता तुम्हाला विचारले कधी असतील, तर सांगायचं दोन संलग्न कोणांचा मिळून जर काटकोन तयार होत असेल तर ते परस्परांचे कोटिकोण असतील. मीन्स इफ टू ॲडजसंट अँगल्स are forming a right angle, then the adjacent angles are complementary to each other किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ each other. तर हे पॉसिबल आहे. बघा 5वा प्रश्न बघा, दोन विशाल कोण परस्परांचे रेषीय जोडीतील कोण असू शकतील का? आता रेषीय जोडीतील कोण म्हटलं काय आणि सप्लिमेंटरी म्हटलं काय, एकच होणार आहे. बघा दोन कोण आहेत, इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. ते दोन कोण रेषीय जोडीतील कोण म्हणजे अँगल्स इन लिनियर पेअर म्हणतो आपण, त्यांची ॲडिशन किती होते 180, कारण तो स्ट्रेट लाईन आहे ती, त्यामुळे 180 डिग्री होणार आहे. आपल्याला विचारलं आहे काय, दोन विशाल कोण म्हणजेच अबोव 90च्या अबोव कोण आहे तर 91 आणि अबोव. मग 91 जे जरी आपण दोन घेतले जोडी तरीसुद्धा त्यांची ॲडिशन 182 होईल. म्हणजे जर आपण दोन ऑप्टिव्स अँगल घेतले तर ते 180 कधीही होणार नाहीत. म्हणजे इट इज नॉट पॉसिबल दॅट टू ऑप्टिव्स अँगल्स फॉर्म अ लिनियर पेअर ऑफ अँगल्स. म्हणजे ह्याचं उत्तर पण तुमचं निगेटिव्ह येणार आहे 5व्याचं. दोन विशाल कोण परस्परांचे रेषीय जोडीतील कोण कधीही असू शकणार नाहीत, कारण रेषीय जोडीतील कोण म्हणजेच सप्लिमेंटरी अँगल्स, कारण त्याची ॲडिशनसुद्धा 180 होते. तर इट इज नॉट पॉसिबल 5व्याचं उत्तर. आता 6th क्वेश्चनकडे आपण जाऊया. बघा दिलेले विधान जर तर रूपात लिहा. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात. म्हणजेच राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ अँड देन कंडिशन ऑपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. तर इथे मी तुम्हाला विधानं लिहून दिलेले आहेत. सेमी इंग्लिश आणि इंग्लिशवरून लिहायचं, इफ ऑपोजिट अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी देन द क्वाड्रिलॅटरल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. म्हणजे जर एखाद्या चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतील तर तो चक्रीय चौकोन असतो. 7वं बघा प्रश्न, पुढील विधानाचा व्यत्यास लिहा. म्हणजे आपल्याला काय लिहायचं आहे, कॉन्व्हर्स लिहायचं आहे. स्टेटमेंट काय बघा, आयताचे कर्णे एकरूप असतात. आता कॉन्व्हर्स कसा लिहायचा, आयताचे कर्णे एकरूप असतात, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट असं विचारलं तर उलटं करायचं. जर एखाद्या चौकोनाचे कर्णे एकरूप असतील तर तो आयत असतो. जर चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो चौकोन आयत असतो. म्हणजे इफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट देन द क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल. व्यत्यास होतो, व्यत्यास म्हणजे कॉन्व्हर्स, बरोबर उलटं. म्हणजे बघा व्यक्तीला दोन हात असतात असं जर स्टेटमेंट असेल तर दोन हात असणारी व्यक्ती असते, हे आपण कॉन्व्हर्स करतो. म्हणजे एखाद्या गोष्टीला दोन हात असतील तर ती व्यक्ती असते, असं तुम्ही कॉन्व्हर्समध्ये घेऊ शकता. तर दोनचे ॲन्सर्स मी इथं दिलेले आहेत बघा. 8वा जो प्रश्न आहे, पुढील विधानातील पक्ष व साध्य लिहा. म्हणजे आपल्याला गिवन आणि टू प्रूव्ह सांगायचं आहे. स्टेटमेंट काय बघा, जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतील तर त्याचे तिन्ही कोण एकरूप असतात. खरं तर तुम्हाला इथं ट्रायंगल काढणं गरजेचं आहे. आकृतीशिवाय पक्षसाध्य लिहिणं सहज शक्य होत नाही. मी तुम्हाला दाखवतो बघा. एक ट्रायंगल काढायचा, ट्रायंगलला नाव द्यायचं, तुम्ही ABC, PQR व्हॉट एव्हर यू वॉन्ट यू कॅन गिव्ह. तर बघा ABC हा जर ट्रायंगल असेल आणि हा ट्रायंगलच्या 3 साईड्स म्हणजे कुठल्या कुठल्या AB, BC आणि AC जर इक्वल असतील तर त्याचे तिन्ही कोण, कोण म्हणजे कुठले कुठले, अँगल A, अँगल B आणि अँगल C हे एकरूप असतात असं सांगायचं आहे आपल्याला. मग दिलं आहे काय, तर ट्रायंगल ABCमध्ये, ट्रायंगल ABCमध्ये म्हणजे त्रिकोण ABCमध्ये बाजू AB एकरूप, बाजू BC एकरूप, बाजू AC असं आपण गिवन सांगायचं. आणि प्रूव्ह काय करायचं आपल्याला, साध्य काय करायचं आहे, तर मापकोन A एकरूप, मापकोन B एकरूप, मापकोन C. इंग्लिशमध्ये बघा, इन ट्रायंगल ABC लेंथ AB कॉन्ग्रुएंट लेंथ BC कॉन्ग्रुएंट लेंथ AC. म्हणजे AB, BC आणि AC यांच्या लांबी समान असणार आहेत. आणि टू प्रूव्हमध्ये काय येणार, तर मेजर अँगल A
कॉन्ग्रुएंट मेजर अँगल बी, कॉन्ग्रुएंट मेजर अँगल सी. तर तुम्हाला पक्ष आणि साध्य लक्षात आलं असेल. हा आपला 8वा प्रश्न होता. आता 9व्यामध्ये पुन्हा 2 प्रश्न आहेत बघा. 9व्यामध्ये 2 प्रश्न कसे आहेत, तर 2 समभुज त्रिकोण समरूप असतात याचं पुन्हा आपल्याला पक्ष आणि साध्य लिहायचं आहे. बघा, 2 समभुज त्रिकोण समरूप असतात याचं पक्ष साध्य लिहायचं आहे. आणि जर रेषीय जोडीतील कोण एकरूप असतील तर त्यापैकी प्रत्येक कोण काटकोन असतो हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर बघा, पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये 2 समभुज त्रिकोण घेतलेत बघा. आता समभुज म्हणजे कसे, यांच्या या बाजू समान आहेत. लक्ष द्या, ए बी आणि सी हा त्रिकोण आहे, त्याच्या ए बी बी सी आणि ए सी समान आहेत. ओके. त्यानंतर दुसरा त्रिकोण समजा पी क्यू आर आहे, त्याच्या देखील तिन्ही बाजू समान आहेत. म्हणजे पी क्यू, क्यू आर आणि पी आर या तिन्ही बाजू समान आहेत. म्हणजे आपल्याला पक्ष तयार करण्यासाठी म्हणजे गिवन लिहिण्यासाठी आकृती हवी, लक्षात घ्या. तर इथं तुम्ही पक्ष, आता मागच्या वेळेला तुम्हाला पक्ष कसा लिहायचा सांगितलं आहे. पक्ष काय लिहिणार तुम्ही, म्हणजे गिवन, तर मराठीवाल्यांनी काय लिहायचं, त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी, म्हणजे बाजू ए बी एकरूप बाजू बी सी बरोबर म्हणजे एकरूप बाजू ए सी. व त्रिकोण पी क्यू आरमध्ये बाजू पी क्यू एकरूप बाजू क्यू आर एकरूप बाजू पी आर. सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश मिडियमवाल्यांनी काय लिहायचं, तर इन ट्रायंगल ए बी सी साईड ए बी इज इक्वल टू साईड बी सी इज इक्वल टू साईड ए सी, इक्वल टूच्या ऐवजी तुम्ही कॉन्ग्रुएंट लिहू शकता. कॉमा इन ट्रायंगल पी क्यू आर साईड पी क्यू इज इक्वल टू साईड क्यू आर इज इक्वल टू साईड पी आर. हे झालं आपलं गिवन. आणि आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे म्हणजे साध्य करायचं आहे, त्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर असतात, समरूप असतात म्हणून सांगितलं आहे. म्हणजे साध्य म्हणजे आपण ज्याला प्रूव्ह म्हणतो, टू प्रूव्ह, ते काय होणार आहे, ट्रायंगल ए बी सी समरूप ट्रायंगल पी क्यू आर. समरूप म्हणजे सिमिलर. म्हणजे मागच्या बाजूचं जे आपलं विधान होतं, म्हणजे पक्ष आणि साध्य अगदी हुबेहूब तुम्ही लिहिलं तरी चालतं. फक्त इथं 2 त्रिकोण आहेत, कारण देताना त्यांनी 2 समभुज त्रिकोण समरूप असतात असं सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याचं पक्ष आणि साध्य कसं लिहायचं हे तुम्हाला सांगितलं. आता मी सेमीवाल्यांनी किंवा इंग्लिशवाल्यांनी साध्य म्हणजे टू प्रूव्हमध्ये कोणताही बदल करायचा नाही, सेम लिहायचं आहे तसं. पक्षमध्ये काय, जे आकृतीत दिसतंय ते लिहायचं असतं. म्हणजे त्रिकोण ए बी सीमध्ये इन ट्रायंगल ए बी सी, ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू ए सी, म्हणजेच ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी. आणि त्रिकोण पी क्यू आरमध्ये इन ट्रायंगल पी क्यू आर, पी क्यू इज इक्वल टू क्यू आर इज इक्वल टू पी आर. तुम्हाला तर लक्षात आलं असेल. तुम्ही 8वा प्रश्न बघितलं की आणखी तुम्हाला लक्षात येईल पाठीमागचा, जिथं पक्ष आणि साध्य मी दोन्हींसाठी वेगवेगळं दिले. म्हणजे सेमीसाठी वेगळं दिले, म्हणजे सेमी आणि इंग्लिश माध्यमासाठी, मराठी माध्यमासाठी सुद्धा वेगळं दिलेलं आहे. आता आपण 9व्यातला दुसरा जो उपप्रश्न आहे त्याच्याकडे जाऊया. तर बघा, दुसरा जो क्वेश्चन आहे तो आहे, इफ अँगल्स इन द लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट देन ईच अँगल इज राईट अँगल. हे सुद्धा आपल्याला आकृतीच्या रूपातच दाखवावं लागेल. मराठीत क्वेश्चन रीड करतो बघा. जर रेषीय जोडीतील कोण एकरूप असतील तर त्यापैकी प्रत्येक कोण काटकोन असतो. रेषीय जोडीतील कोण काढावे लागतील आपल्याला आकृतीसाठी. बघा, आकृतीशिवाय पक्ष आणि साध्य लिहिणं म्हणजे विदाऊट डायग्रॅम, फिगर असल्याशिवाय तुम्ही गिवन आणि टू प्रूव्ह लिहू शकत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. तर पहिल्यांदा आकृतीच काढायची. मी सेकंडची आकृती काढतो बघा. इफ अँगल्स इन द लिनियर पेअर, म्हणजे एक आकृती अशी काढावी लागली आपल्याला की जिथं अँगल्स इन लिनियर पेअर, म्हणजे समजा ही एक लाईन काढून घ्यायची अशी, ज्याच्यामध्ये अँगल दाखवायचे आहेत बघा. इथं मी ए दाखवतो, इथं बी, इथं सी आणि इथं डी असं दाखवूया. हा एक अँगल झाला आहे अँगल ए बी सी आणि हा झाला आहे ए बी डी. तर बघा, पक्ष ज्याला आपण गिवन म्हणतो, पक्ष म्हणजेच गिवन, सेमीमध्ये गिवन. तर इथं लिहायचं काय, तर अँगल ए बी सी, अँगल ए बी सी कॉन्ग्रुएंट अँगल ए बी डी. बघा, म्हणजे ए बी सी आणि ए बी डी हे कॉन्ग्रुएंट आहेत, एकरूप आहेत. सेमीसाठी सेम, मराठीसाठी सुद्धा सेम. आणि काय सांगता येईल, व म्हणजे अँड अँगल ए बी सी
ABC and angle ABD are in the linear pair. लिनियर पेअर असं तुम्ही सांगू शकता. म्हणजे मराठीत काय लिहायचं, कोण ABC व कोण ABD हे रेषीय जोडीतील कोण आहेत. कोण ABC आणि ABD हे रेषीय जोडीतील कोण आहेत. कोण ABC एकरूप कोण ABD असं द्यायचं. टू प्रूव्हमध्ये काय येणार बघा. टू प्रूव्ह सिद्ध काय करायचं आपल्याला, मेजर अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री आणि मेजर अँगल ABD इज इक्वल टू ऑल्सो 90 डिग्री. म्हणजे दोन्ही कोण काटकोन आहे ते आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता आपल्याला खरं तर इथं प्रूव्ह करून दाखवायचं नाही आहे, फक्त तुम्हाला प्रमेय म्हणजे थेरम असतं त्याची आकृती काढून त्याचं गिवन आणि टू प्रूव्ह म्हणजे पक्ष आणि साध्य लिहिता यावं यासाठीची ही प्रिपरेशन आहे. तर माझ्या मते तुम्हाला आता हे 9च्या 9 प्रश्न 100% समजले असतील. तरीसुद्धा काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. आणखी एक महत्त्वाची गोष्ट की आपण दुसरं एक चॅनल चालू करतो आहे ज्याचं नाव आहे पॅन्टोमॅथ प्लस. तर ह्या पॅन्टोमॅथ प्लस या चॅनलमध्ये गणितासाठी आपण हे चॅनल फक्त ॲक्टिव्ह करणार आहे. तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंटमध्ये टाकेनच. तर या चॅनलला कृपया तुम्ही सबस्क्राईब करा, कारण 1000 सबस्क्रायबर तिथे झाल्यानंतर आपल्याला फक्त गणितासाठी हे चॅनल सुरू ठेवता येईल. आणि लर्नमेट जे आपलं ओरिजिनल चॅनल आहेच आत्ताचं, ते बाकी इंग्लिशसाठी किंवा इतर विषयांसाठी सुद्धा आपल्याला ते यूज करता येईल. पण पॅन्टोमॅथ प्लस आपण फक्त आणि फक्त मॅथ्ससाठी जनरेट करायचं आहे. त्यासाठी मला तुमच्या हेल्पची गरज आहे. तर शक्यतो शेअर करा आणि पॅन्टोमॅथला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.